मोर्चा काढला, आंदोलन सुरू आहे. काय नेमकी शेतकऱ्यांची भूमिका आणि तुमची टोकाची काय भूमिका यापुढची राहणार आहे? आज माढा तहसील कार्यालयावरती शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी प्रचंड असा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये मागणी नसताना आणि कुठलीही गरज शेतकऱ्यांना नसताना हा शक्तीपीठ महामार्ग त्याचं सर्वेक्षण चालू झालेलं आहे, महामार्गाची मंजुरी मिळालेली असं सांगतात. या महामार्गाची शेतकऱ्यांना गरज नाही, तो रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी मोर्चा झालेला आहे. काय तुमची भूमिका असणार आहे, काय विरोध असणार आहे पुढचा यापुढचा? कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे, कारण या शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर जवळपास या राज्यामधील 9,000 कुटुंब शेतकरी त्यांची पूर्ण शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या मध्ये संपादित होणार आहे. अनेक कुटुंबाची घरं जाणार आहेत. असे हजारो कुटुंब जर भूमिहीन बेघर करून जर हा शेतकरी शक्तीपीठ महामार्ग शासन करत असेल तर याची गरजच काय, ही भूमिका आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आतापर्यंत या शेतकऱ्यांनी गांधीगिरीच्या मार्गानं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. शासकीय कामात अडथळा करा म्हणून गुन्हा दाखल झाला, रस्ता रोको केला म्हणून गुन्हे दाखल झाले. परंतु आमच्यावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग हे शेतकऱ्यांना सगळे होऊ देणार नाही. आणि जर सरकारने बळजबरीनं आणि दडपशाही करून जर शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण चालूच ठेवलं, त्यांची कार्यवाही जर चालूच ठेवली तर आम्ही निश्चितपणानं पुढे टोकाची भूमिका घेऊ. उद्या आषाढ महिन्यामध्ये पांडुरंगाची आषाढीची वारी आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही ज्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नव्हते त्यावेळेस आम्ही त्यांना आषाढीला पांडुरंगाची तुमच्या हस्ते पूजा होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्यांना कर्जमाफी द्यावी लागली. तर त्याप्रमाणेच आता तुम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला म्हणून घोषणा करा, अन्यथा उद्याच्या आषाढीला तुम्हाला आम्ही पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आहे शेतकऱ्यांची आहे.